नमस्कार मंडळी, आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी मसाल्यांचा वापर करून विदर्भ स्पेशल मसाले वांग्याची भाजी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत। एकदा नक्की करून बघा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथं मसाला भाजून घ्यायचा आहे। तर 2 ते 3 चमचे सुकं खोबरं इथं मी तव्यावरती भाजून घेते आहे। खोबऱ्याचा हलकासा रंग इथे बदललेला आहे। खोबरं छान भाजून झालं की त्यामध्येच कांदा टाकायचा आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे असे लांब चिरून घेतले होते। आता कांदा भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि कांदा सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे। कांदा इथं भाजून झालेला आहे। आता यामध्येच 1 चमचा खसखस टाकून घ्यायची। त्यासोबतच इथे 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। आता हे सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे। असं लोखंडी तव्यावरती मसाला भाजून घेतला की भाजीला चव छान येते। मसाला छान भाजून झालेला आहे, याला बाहेर काढून घ्यायचं। थंड करण्यासाठी मसाला ठेवलेला आहे। आता त्याच तव्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो सुद्धा मी भाजून घेते आहे। टोमॅटो टाकणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी सुद्धा भाजी चविष्टच होते। आता टोमॅटो सुद्धा छान भाजून झालेला आहे। आता मसाले थंड झाले की मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळे मसाले एकत्र करून वाटून घ्यायचे आहे। पाण्याचा इथं वापर केलेला नाहीये। मसाले वाटून झालेले आहे। आता वांगे सुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे। एका वांग्याला 2 चिरा अशा लावून घेतल्या। वांगे काळे पडू नये म्हणून त्याला पाण्यामध्ये ठेवले होते। आता लगेचच आपल्याला भाजी करायला सुरुवात करायची आहे। तर इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये। आता वांगी जी आहे ती आपल्याला सुरुवातीला थोडीशी परतून घ्यायची आहे। खूप जास्त नाही, हलकेसे डाग पडतपर्यंत वांगी परतून घ्यायची। जेव्हा वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा नसतो तेव्हा अशा पद्धतीने वांगी थोडीशी परतून घेतली की भाजीला चव सुद्धा छान येते आणि वांगी जी आहे ती शिजतात सुद्धा लवकर। बघा, अशा पद्धतीने हलकेसे डाग पडायला लागले की वांगी काढून घ्यायचे आहे। खूप जास्त इथं परतलेले नाहीये, तुम्ही बघू शकता। आता तेल थोडं कमी इथे टाकलं होतं त्यामुळे तेल वाढवून घेतलं। त्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली। जो मसाला आपण वाटून घेतला होता तो यामध्ये टाकून घेतला। आता मसाला आपल्याला छान तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा, अगदी 5 मिनिटं मसाला परतवायचा। इथं तुम्ही बघू शकता मसाल्याला साईडनी छान तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये सुके मसाले टाकायचे। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं। चवीनुसार मीठ टाकायचं। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा घरचा काळा मसाला टाकला। इथे तुम्ही कुठलाही गरम मसाला, तुमच्या साठवणीचा जो कुठला मसाला असेल तो वापरू शकता। आता हे मसाले टाकले की व्यवस्थित परतून घ्यायचं आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे। इथं मी गरम पाण्याचाच वापर करते आहे, म्हणजे थोडंसं इथं पाणी टाकून घेतलं की मसाले जळणार नाही आणि व्यवस्थित परतल्या सुद्धा जाईल। आता पुन्हा 1-2 मिनिटं हा मसाला एकदा परतून घ्यायचा। बघा, इथे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता लगेचच जी वांगी आपण परतून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। वांगी सुरुवातीलाच तेलामध्ये परतून घेतली होती त्यामुळे इथं आता वांगी मुरू द्यायची गरज नाहीये। लगेचच याला पाणी आपण भाजीला टाकू शकतो। इथं मी गरम पाणी टाकलेलं आहे। 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलं। तुम्हाला इथे रस्सा किती पातळ किंवा घट्ट करायचा आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता। गरम पाणीच वापरा, म्हणजे भाजी जी आहे ती लवकर शिजते। भाजीला तरी सुद्धा छान येते। आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं इथं भाजी मी शिजवून घेतली। आता वांग इथं बघून घेते आहे। वांग जे आहे ते थोडंसं शिजायचं आहे। पुन्हा 5 मिनिटं यावरती झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली। भाजी आपली तयार झालेली आहे। भाजीला तर्री बघा अगदी छान आली आहे। वांगे सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। गॅस बंद करून घेतला आहे। तर अगदी कमी मसाल्यांचा वापर करून झटपट ही भाजी तयार होते। खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही। चवीला सुद्धा अप्रतिम लागते। एखाद्या कार्यक्रमासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता। एकदा माझ्या या पद्धतीने भाजीची रेसिपी ट्राय नक्की करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।